सुषमा अंधारे फलटण पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी पोलिसांशी सुषमा अंधारे चर्चा करतील। उपजिल्हा रुग्णालय पोलीस ठाण्याला देखील त्या भेट देतील। भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होईल। सुषमा अंधारे फलटणमध्ये दाखल होण्याकरता मुंबईहून निघालेल्या आहेत। उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला त्या भेट देणार आहेत। या सगळ्या प्रकरणी नेमका पोलीस काय तपास करतायत, तपास कुठवर पोहोचलाय, या सगळ्याचा आढावा सुषमा अंधारे या फलटण दौऱ्यादरम्यान घेतील आणि त्यानंतर सुषमा अंधारेंची पत्रकार परिषद सुद्धा होईल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, तुम्ही फलटणच्या दिशेने निघालेल्या आहेत। आज या सगळ्याचा तुम्ही आढावा सुद्धा घेणार आहात। मी आज फलटण मध्ये पोलीस स्टेशनला जाणार आहे। खरं तर पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवायचे शिल्लक आहेत। ते जबाब आज नोंदवायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तपासाची दिशा नेमकी काय आहे, आमचं काही म्हणणं आहे ते म्हणणं तिथे नोंदवायचं आहे। ज्या पद्धतीने पीडितेच्या वारंवार एक तिच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न जो राज्यकर्त्यांकडून चालू आहे तो अत्यंत गलिच्छ आणि किळसवाना आहे। तो त्याला पायबंद घालण्यासंदर्भात शासनाची नेमकी काय भूमिका आहे आणि अनेक विषय आहेत की ज्याच्यावर मला वाटते तिथे जाऊन बोलणं जास्त प्रशस्त असेल। सुषमाताई, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणजित निंबाळकरांची आज पत्रकार परिषद सुद्धा आहे नेमक्या याच मुद्द्यावर। त्यांनी थेट चॅलेंज असं दिलंय की ज्यांना आरोप करायचे त्यांनी आज यावं। तुम्ही खरं तर या सगळ्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केलेले होते। आज निंबाळकर चॅलेंज देत असताना तुम्ही सुद्धा फलटणमध्ये चॅलेंज एक्सेप्टेड। मी 5 दिवसांपासून सांगितले की मी फलटणमध्ये येणार आहे। निश्चितपणे त्यांनी यावं, त्यांनी आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं, तर नाही त्याला डर कसली। त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये यावं। मी त्यांच्या शहरात पाहुणी आहे, मी त्यांची बहीण आहे, त्यामुळे त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची मला मदत होईल। त्यांनी स्वतः यावं आणि आरोपपत्रामध्ये जी नावं घ्यायची आहेत त्यासाठी आमच्या वतीनं पोलिसांना बाजू मांडावी। आमची बाजू पोलिसांकडे मांडा बाबा, तुम्ही तुमचं जास्त ऐकतात पोलीस, आमचं काहीच म्हणणं नाही। त्याच्यासाठी 6 वाजायची वाट कशाला बघायची बरं। अगदी चॅलेंजवर आता प्रति आव्हान देताय तुम्ही थेट। नाही, मी आव्हान वगैरे काही देत नाही, मी लहान माणूस आहे, मी काय आव्हान देणार आहे। मी सांगते की मी 5 दिवसांपासून ठरवलं होतं की मी येणार आहे आणि मी आलेली आहे। ओके, तर मग मी आता जर मी इकडे आहे तर 6 वाजेपर्यंत कशाला वाट बघायची आहे बघ। अगदी त्याचा काही दोष नाहीये, त्यांनी काही चूक केलेली नाहीये, तर आमचंही काही म्हणणं नाही। आमचं म्हणणं आहे की 4 पाणीपत्रामध्ये ज्या नावांचा उल्लेख झालाय ती नावं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत। ती नावं कशी आहे, रणजित नाईक निंबाळकर यांनी आमची मदत करावी। अगदी मी आरोप करते का? मी काय म्हणते की आमची मदत करा तुम्ही, चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला आणि 6 वाजेपर्यंत कशाला वाट बघताय? तुम्ही या ना इथे 10:30-11 पर्यंत या पोलीस स्टेशनला। मी स्वतः तुमच्याकडे चहा घ्यायला येते बाबा, सकाळची वेळ आहे, अगदी आता लोकशाहीच्या माध्यमातून सांगते, लगेच यायला तयार आहे मी, काहीच अडचण नाही माझी। अगदी अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। सुषमा अंधारे यांनी रणजित निंबाळकरांचं चॅलेंज हे आता स्वीकारलेलं आहे। लोकशाही मराठीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणतायत की चॅलेंज स्वीकारते मी, पण अर्थातच 6 वाजेपर्यंत कशाला वाट बघायची, मी आता थोड्या वेळात पोहोचणार आहे। रणजित निंबाळकरांनी तिथं यावं पोलीस ठाण्यात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं सुषमा अंधारे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्टच केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।